नमस्कार, मी लाघवी ओमसावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। माझ्या सोबत आहे नमस्कार, मी शुभम शिंदे। आज सगळ्यांचंच लक्ष आहे ते विजय शिवतारे यांच्या पत्रकार परिषदेकडे। तर दुसरीकडे शुभम बच्चू कडू यांची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे। एकीकडे नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटलेले आहेत। त्यामुळे बच्चू कडू आज नवी खेळी काय करतात याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असेल। पण या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं शिवसेनेनं मात्र आपली पहिली उमेदवारी यादी काल जाहीर केली आणि ही यादी जाहीर केल्यानंतर काही जागांवर तिढा मात्र अद्यापही कायम असल्याचं दिसतंय आणि हीच हेडलाईन लोकसत्तानं आज केलेली आहे। ठाणे, नाशिक आणि यवतमाळचा तिढा अद्यापही कायम असं म्हणत लोकसत्तानं ही हेडलाईन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उमेदवारीवरून पक्षात प्रचंड गोंधळ आणि रुसवे फुगवे सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं लोकसभा निवडणुकीकरता 8 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली। पण महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असलेल्या मतदारसंघांना वगळण्यात आलेले आहे। मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणसह यवतमाळ, वाशिम, नाशिक, वायव्य मुंबई, ठाणे, पालघर या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांनाही पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही। शिवसेनेच्या ठाकरे गटानं 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी शिंदे गटानं 8 उमेदवारांची घोषणा केली आहे। शिवसेनेतल्या फुटीनंतर 13 खासदार हे शिवसेनेत दाखल झाले। शिंदेंच्या तरी 5 मतदारसंघात पहिल्या यादीत टाळण्यात आलेले आहेत, ते म्हणजे विद्यमान खासदार। रामटेकचे विद्यमान खासदार कुणाल तुमाने, कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। तिथं काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना पक्षानं तिकीट दिलेलं आहे। वायव्य मुंबईचे खासदार गजानन कीर्तीकर यांना ही उमेदवारी दिली नसल्याचं पक्षाच्या गोटातून सांगण्यात येत आहे। शुभम, अगदी त्यामुळे पहिली यादी जर आपण पाहिली तर पहिल्या यादीत विद्यमान खासदारांना शुभम डच्चू दिल्याचं दिसतंय। अगदी आणि त्यामध्ये जागा वाटपाचा तिढा देखील कायम असल्याचं देखील या निमित्तानं समोर आलेलं आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। महाराष्ट्र टाइम्समध्ये हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली। न्याय संस्थेवर आता दबावाची चिंता असल्याचं देखील या माध्यमातून सांगण्यात आलंय। देशातील 600 वकिलांनी आता सरन्यायाधीशांना एक महत्त्वाचं पत्र देखील पाठवलंय। न्यायव्यवस्था धोक्यात असून राजकीय आणि व्यावसायिक दबावापासून या व्यवस्थेचं संरक्षण करणं आवश्यक आहे, अशी भीती व्यक्त करतानाच एक विशिष्ट गट हा न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो याची चिंता मांडणारे पत्र तब्बल 600 ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लिहिलेलं आहे। तर न्याय यंत्रणेमधील वरिष्ठांनी या व्यवस्थेवरील हल्ल्यांच्या संदर्भात व्यक्त होण्याची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी सन 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन कारभारातील अनियमिततेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले होते। देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्यासह 600 पेक्षा अधिक ज्येष्ठ वकिलांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना लिहिलेल्या पत्रामध्ये न्यायालयातील अखंडता कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप देखील केलेला आहे। त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होतं की काय या संदर्भातल्या चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहे। कारण न्यायसंस्थांवर दबावाची चिंता आहे। देशातील तब्बल 600 ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश यांना थेट पत्र पाठवले। पुढल्या बातमीकडे सामनात नेमकी काय हेडलाईन देण्यात आलेली आहे ते आपण पाहूया। सामनात नेमकं काय म्हटलंय। सामनात म्हटलेलं आहे मोदी की गॅरंटी, प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट ही सामनाची हेडलाईन असल्याचं पाहायला मिळत आहे। देशाचे नागरी विमान वाहतूक मंत्री असताना विमान खरेदी व्यवहारात तब्बल 840 कोटींचा घोटाळा हा केल्याचा ठपका असलेले अजित पवार यांच्या गटातले अर्थातच प्रफुल्ल पटेल यांना मोदींच्या गॅरंटीमुळे क्लीन चिट मिळाली आहे। प्रफुल्ल पटेल यांनी एअर इंडिया करता विमान खरेदी करताना व्यवहारात घपला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। या प्रकरणात सरकारचे 840 कोटींचं नुकसान झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयनं आता बंद केलेला आहे। भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या नावाखाली इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये घेऊन
क्लीन चिट देऊन मंत्रिपद देण्याचे प्रकार घडतायत। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या राष्ट्रवादीवर 17,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, अवघ्या 2 दिवसानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आणि याच अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाही आता विमान खरेदी घोटाळ्यातून क्लीन चिट देण्यात आल्याचा सामना स्पष्ट करण्यात येत आहे। अगदी सामनातून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पुढची महत्त्वाची बातमी आहे, गुजरात समाचार या वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली। अर्थातच बातमी अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातली आहे। दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका फेटाळलेली आहे। केजरीवालांच्या विरोधामध्ये एक याचिका कोर्टामध्ये दाखल झालेली होती आणि याचिकेमध्ये असं म्हटलेलं होतं की केजरीवाल हे जेलमध्ये राहून सरकार चालवू शकत नाही, त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती। मात्र कोर्टानं केजरीवालांना दिलासा देत ही याचिका फेटाळून लावली आहे। तर 28 तारखेला दिल्लीतील नवीन दारू धोरणातील कथित घोटाळ्याच्या संदर्भात केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टामध्ये एका दिवसात 2 परस्पर विरोधी भूमिकांचा सामना देखील करावा लागला। एकीकडे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका फेटाळून उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिलाय, तर दुसरीकडे राऊज एव्हेन्यू कोर्टानं त्यांना आणखीन 5 दिवसांच्या कोठडीमध्ये पाठवून दणकाही दिलेला आहे। हे राजकीय प्रकरण आहे आणि त्यामध्ये न्यायव्यवस्थेनं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे। तुरुंगातून सरकार चालवता येत नाही। दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी गरज पडल्यास दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावं असा दावा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तुम्हाला दिलासा मिळाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर अरविंद केजरीवालांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आता गुजरात समाचार या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। शुभम, टाइम्स ऑफ इंडियाना केलेली हेडलाईन फार इंटरेस्टिंग आहे। त्याचं हेडरच खूप इंटरेस्टिंग आहे। गोविंदा आलारे फॉर सीएम सेना 2004 पोल्स जायंट किलर रिसर्फेस आफ्टर 14 इयर्स वनवास। मुख्यमंत्र्यांच्या सेनेकरता गोविंदा आलारे असं म्हणत टाइम्स ऑफ इंडियानं ही हेडलाईन केलेली आहे। 2004च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर भाजपचे दिग्गज राम नाईक यांचा पराभव करून जायंट किलर म्हणून उदयास आलेला अभिनेता गोविंदा 1.5 दशकानंतर म्हणजे 14 वर्षांनंतर राजकीय पटलावर परत आलेला आहे, असं चैतन्य मारपकवार म्हणतात। यावेळी शिवसेनेत आपला बँड वॅगन बांधून त्यांच्या कॉमिक टायमिंग करता प्रसिद्ध असलेल्या 60 वर्षीय अभिनेत्यानं गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत स्टेज शेअर केला आणि अर्थात शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे आणि हीच टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन असल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।